नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर आज काल रात्री आपलं बघा इतकं मोठं नुकसान झालं आहे. तर आपल्या जे घरासमोरचं मोठं जे झाड होतं, तर काल आहे ना मी व्हिडिओ शूटिंग केला. त्याच्यानंतर इतकं वारं वावदून सुटलं होतं की मोबाईलसुद्धा हातात घ्यायला वेळ नव्हता. इतकं डेंजर वारं वावदून सुटलं होतं. हां, पूर्ण म्हणजे पूर्ण इतकं डेंजर होतं, म्हणजे भयानक. तर त्याच्यामुळे ना आपलं जे मोठं जे झाड होतं ते झाडच इथं पूर्ण जाळीवरती पडले बघा. तुटून अर्ध तुटले आणि अर्ध खोडाला तसंच राहिले इकडं खोड. तर इथपर्यंत इथून असं डायरेक्ट वाऱ्याने इतकं वारा होता त्या वाऱ्याने डायरेक्ट ती कलंडलं. आणि तो जो लिंब दिसतो उभा त्याची पण एक फांदी पडलेली आहे त्या साईडने. तर ती बाहेरच्या साईडने पडली आणि ही आतल्या साईडने हे बघा इथं याच्याजवळ पडली, गेटजवळ. तर आपण जी छोट्या गोष्टी समजतो, पण या झाडांना मोठं करायला एकदम लहान मुलांसारखं जीव लावावा लागतो. आणि निसर्ग 1 सेकंदामध्ये सगळं मेहनतीवर पाणी फिरून जातो. काही शेतकऱ्याचं जीवन म्हणजे एकदम अवघड. तर आम्ही घरात बसलेलो होतो, पण आमचं लक्ष सगळं डाळिंबागेकडे होतं की डाळिंबागेला इथलं झाड एवढं मोठं असताना पडलं, तर ते झाडं एवढे छोटे झाड आहे, तर काय झालं असणार. तर आज सकाळी उठलं आहे, आता एकदा बागेकडे जाऊन बघायचं आहे नेमकं. तर आई त्याचं चाललं आहे आतमध्ये, गॅस संपलेला आहे त्याच्यामुळं. सकाळचा चहा मांजर का बरं का दूध गरम आहे ना. तर सकाळी चुलीवरती चहा ठेवलाय. तर 2-3 दिवस झाले तसं आता चुलीवरचं जेवण, चुलीवरचं चहा, सगळं चुलीवरचं चाललंय. आपल्या ना इथं शेडमध्ये सोय पण आहे जागीच, आणि इथं काही गाय वगैरे नाही, त्याच्यामुळं व्यवस्थित पण होते जागीच. पाण्याचं नळ पण सगळं करायला सगळी सोय. हां, जागी सगळी सोय, भांडे वगैरे धुवायला सगळं टेन्शन नाही. तर आईने आता दूध तापून घेतलं पहिले आणि लगेच चहा ठेवलं. तर आई झाडाचं काय बोलशील? निसर्ग पुढं काहीच नाही करता येत. तर आईने लहानपणापासून एकदम छोटं होतं तसं पाणी घालून मोठं केलं होतं त्याला. तर आई रोज 2 दिवस झाले, 1 दिवस झाले की लगेच झाडांना पाणी घालते. एकदम लहान पोरासारखं झाडांना जपावं लागतं. तरी बी एवढं मोठं झालं होतं, लय छान सावली पडायची. वरच्या याच्यामध्ये तर एकदम जबरदस्त सावली पडायची, वरच्या रूमला सावली पाहिजेच होती. पण आता सगळं मोठं मोकळं झालंय. एक आधीचं झाड होतं ते पण वाळून गेलं होतं, समोरचं गेटजवळचं ते पण वाळून गेलं. तर आता हे पण पडून गेलं. तिकडची सगळी बाहेरच्या रस्त्याच्या साईडची सावली संपली. तिकडची कढीपत्त्याजवळची एक फांदी पडेल, कढीपत्त्याजवळची. पण आता सकाळी मी पाहिली, वारच एवढं होतं. वार किती होतं येण्यासारखं. किती जवळ आला बे. घाबरत सुद्धा ना. ते काय घाबरते आता. हा, एक इकडून गेला.